तर इकडे कोकणामध्ये गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतोय। गणेश भक्त अत्यंत पारंपरिक पद्धतीने आपल्या डोक्यावरून गणपती बाप्पाची मूर्ती नेताना पाहायला मिळतात। कोकणामध्ये घरगुती गणपती मोठ्या प्रमाणात बसवण्यात येतात, तर पुढील 10 दिवस कोकणातील घराघरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे। रत्नागिरीच्या ग्रामीण भागात ही ढोल ताशांसह गणेश मूर्तीच्या आगमनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या। मंगल मूर्ती तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। कोकणात गणेशोत्सवाच्या जल्लोषाला प्रारंभ झालेला पाहायला मिळालाय आणि कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये डोक्यावरून गणपती नेण्याची परंपरा असते। असंच शेताचे बांध तुडवत जे भाविक असतात ते गणपतीला आपल्या डोक्यावरून घेऊन आपल्या घरी विराजमान करतात। कोकणामधला जर विचार करायला गेलो तर रत्नागिरीमध्ये साधारणतः 1.5 लाखांपेक्षा जास्त घरगुती गणपती हे जे आहे ते बसवले जातात आणि मोठ्या भक्तिभावानं आणि आनंदानं हा जो उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। पुढचे 10 दिवस कोकणातल्या ग्रामीण भागामधलं हे चित्र जे आहे ते पाहायला मिळेल। कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये हा गणेश उत्सवाचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये साजरा केला जाईल। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।